नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि कमीत कमी वेळामध्ये जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला PYQ सिरीज नक्कीच अभ्यास करावी लागते. त्यामुळे मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन सिरीज ज्यामध्ये तुम्हाला 2011 ते 2025 म्हणजे गेल्या 15 वर्षाचे PYQ प्रश्न आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत पेपर 1 चे. ठीक आहे. मोस्ट इम्पोर्टंट PYQ प्रश्न ही सीरीज आहे आणि याचा आज पार्ट 9वा आहे. या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. एकंदरीत माझ्यासोबत तुम्ही सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करत चला जेणेकरून तुमचा अभ्यास होईल आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 40% जे आहे ते आपल्याला PYQ प्रश्नांना आणि प्रॅक्टिस सॉल्व्ह करायची आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. त्या प्रॅक्टिसवर भर द्यायचे आहे. ठीक आहे. PYQची तयारी केली तरच यशाची खात्री होऊ शकेल आणि तुम्ही सेट क्लिअर करू शकाल. चला तर मग सुरुवात करूया. कमीत कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स आपल्याला कसे मिळेल त्याची आपण तयारी करत आहोत. 75+ हा टार्गेट असणार आहे आपला पेपर 1 चा आणि तो आपल्याला क्लिअर करायचाच आहे. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीची बॅच जी येत्या मंडे पासून सुरू होते आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहे, युनिट वाईज MCQs मिळणार आहे, 5000+ MCQ सीरीज असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट असणार आहे, सोबतच लास्ट 15 वर्षाचे PYQ असणार आहे विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. येत्या 15 जून पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. याची जी फीज आहे ती 3000 रुपये आहे, पण आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये होणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. 75+ जर का तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे विचार करू नका. लगेच ही बॅच जॉइन करा. आपल्याकडे पेपर 1 सोबत पेपर 2 चे पण कोर्सेस आहेत ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ असे पेपर 2 आहे. जर का पेपर 2 ची आपण बॅच घेतली तर तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत. 20 अधिक टेस्ट मिळणार आहे आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये असणार आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून एनरोल करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग मीन्स अ सायकलिक प्रोसेस ऑफ रिफ्लेक्टिंग ऑन लर्निंग, अ लिनियर प्रोसेस ऑफ रिफ्लेक्टिंग ऑन टीचिंग, अ सायकलिक प्रोसेस ऑफ रिफ्लेक्टिंग ऑन टीचिंग, अ लिनियर प्रोसेस ऑफ रिफ्लेक्टिंग ऑन लर्निंग. चिंतनशील अध्यापन म्हणजे काय? अध्ययनावर चिंतन करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्यापनावर चिंतन करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनावर चिंतन करण्याची चक्रीय प्रक्रिया किंवा अध्ययनावर चिंतन करणारी रेषीय प्रक्रिया. म्हणजे तेच ऑप्शन दिले आहे. इंग्लिश मधले ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. ओके. चला सांगा बघू. आपल्याला माहिती आहे 3 लेव्हल आहे. एक मेमरी लेव्हल आहे, एक अंडरस्टँडिंग लेव्हल आहे आणि एक रिफ्लेक्टिव्ह लेव्हल आहे. ठीक आहे. चला आपण आता तुम्हाला माहित असेल तरी आपण रिव्हिजन करूया. मेमरी लेव्हल जी आहे ही मॉरिस LBJ यांनी डिस्कवर केलेली आहे. अंडरस्टँडिंग लेव्हल जी आहे ही हर्बर्ट जे सायंटिस्ट होते त्यांनी केलेली आहे आणि रिफ्लेक्टिव्ह लेव्हल जे आहे ते जॉन डेव्ह्यू यांनी केलेली आहे. ठीक आहे. मेमरी लेव्हलचं आपल्याला माहिती आहे ही सर्वात खालचा स्तर आहे ज्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी काय करतात? पाठ करतात. माहिती पाठ करतात. ठीक आहे. हे शिक्षक टीचर सेंटर्ड आहे. याच्यामध्ये टीचरची आवश्यकता असते. अंडरस्टँडिंग लेव्हल पण टीचर सेंटर्ड आहे आणि रिफ्लेक्टिव्ह लेव्हल हे टीचर सेंटर्ड नाही. ठीक आहे. मेमरी लेव्हलमध्ये आपण एखादी तथ्य, व्याख्या, सूत्रे त्यांना पाठ करण्यावर भर करतो. त्यांना विचारशक्ती कमी असते. विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असतो. ठीक आहे. बेस म्हणजे एकंदरीत फक्त पाठ करून घेणे त्याचा अर्थ त्यांना समजत नसतो. अंडरस्टँडिंग लेव्हलमध्ये पाठ तर करतो पण त्याचा अर्थ त्यांना समजायला लागतो. संकल्पना स्पष्ट व्हायला लागतात. प्रश्न विचारायला लागतं विद्यार्थी की हे असं का? ते तसं का? ठीक आहे. त्यामुळे अंडरस्टँडिंग लेव्हलमध्ये तो का आणि कसे प्रश्न विचारतो आणि थोडा मॅच्युअर होतो. त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेव्हलमध्ये हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर मानला आहे ज्यामध्ये विद्यार्थी समस्येचे विश्लेषण करतात, स्वतःच विश्लेषण करतात, तर्क लावतात आणि त्याचा सोल्युशन पण करतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड जी असते ती रिफ्लेक्टिव्ह लेव्हलमध्ये येते. म्हणजे अडल्ट जो असतो तो स्वतःच करत असतो. हे टीचर सेंटर्ड नसते. ही काय असते? स्टुडंट सेंटर्ड असते. टीचर सेंटर्ड, मेमरी आणि अंडरस्टँडिंग हे स्टुडंट सेंटर्ड. ठीक आहे. ज्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असते, समस्या सोडवण्याची क्षमता असते. तर हे तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही मेमरी लेव्हलमध्ये पाठांतर असं नोट करून ठेवा. अंडरस्टँडिंग मध्ये आकलन आणि याच्यामध्ये चिंतन म्हणजे समस्या निराकरण. कुठे? रिफ्लेक्टिव्ह लेव्हलमध्ये. हे महत्वाचं आहे. यामधलं आता उत्तर सांगा.
रिफ्लेक्टिव्ह टीचिंग मीन्स अ सायकलिक प्रोसेस ऑफ रिफ्लेक्टिंग ऑन टीचिंग. अध्यापनावर चिंतन करण्याची चक्रीय प्रक्रिया आपण त्याला म्हणतो आहोत. त्यामुळे आपला ऑप्शन काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाने डॅश ओळखून अध्यापन केले पाहिजे. अ टीचर शुड कंडक्ट टीचिंग बाय रिकग्नायझिंग विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद. चला सांगा बघू की द स्टुडंट्स इकॉनॉमिक स्टेटस, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट, सी द पॅरेंट्स इकॉनॉमिक स्टेटस, डी इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग पॅरेंट्स. काय असणार आहे? तर विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, तर हे ऑप्शन कटच आहे. ठीक आहे. पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद हे येतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद म्हणजे विद्यार्थी कसा वेगळा आहे, कधी कोणाला लवकर समजतं, कोणाला उशिरा समजतं, है ना. त्यामुळे शिक्षकाने ते ओळखून अध्यापन केलं पाहिजे असं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? हे ऑप्शन बी असणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी नोट करत चला. जर का आपण 20 प्रश्न आज घेतले असेल तर 20 पैकी तुम्हाला किती उत्तरे आले ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. तुम्हाला काही नाही समजलं, तुमचे प्रश्न, तुमचे उत्तर सगळं तुम्ही सांगू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन याची यशाची एक गाईड, ज्यामध्ये महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी अनिवार्य पेपर वन जो आहे त्यामध्ये 50 सराव प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये संपूर्ण विश्लेषण दिले आहे, उत्तर दिलेलं आहे. गेल्या 2011 ते 2025 पर्यंतच्या सोडवलेल्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहे. सोबतच तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे. 40+ मॉक टेस्ट सुद्धा देण्यात आली आहे. म्हणजे एकूण हा 5000+ प्रश्नांचा संच आहे जो तुमच्यासाठी आम्ही दिलेला आहे. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित फुल मॉक टेस्ट आहे. तुमच्या तयारीला योग्य दिशा देणार आहे गाईड आहे, जे ग्लोबल ऑनलाईनने आणलेलं आहे. त्यामुळे जर का तुम्ही प्रश्नांचा शोधत असाल, मॉक टेस्टच्या शोधत असाल, तर हे मॉक टेस्टची पुस्तक तुम्हाला खूप खूप महत्वाची ठरणार आहे. ही ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. ॲमेझॉन, ठीक आहे. तुम्ही ॲमेझॉन वरून हे मागवू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाचं आहे. इथे युनिट वाईज मॉक टेस्ट दिलेले आहे. याची किंमत आहे 449. ठीक आहे. ॲमेझॉनवर हे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल आहे. बघा, अनुक्रमानिका मी तुम्हाला सांगते. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत पूर्ण. त्यानंतर विभाग नियक म्हणजे जे आपले युनिट्स आहेत त्याच्यानुसार सुद्धा प्रश्न दिलेले आहे. सोबतच तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा दिले आहे. मॉक टेस्ट आपण सराव प्रश्नपत्रिका जे म्हणतो ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित फुल मॉक टेस्ट आहे आणि सगळं या पुस्तकामध्ये असणार आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला खूप खूप महत्वाचे ठरणार आहे, कारण आपल्याला आता खूप कमी वेळ आहे अभ्यास करायला. त्यामुळे जर का तुम्ही प्रश्नावलींचं शोधत असाल, प्रश्नपत्रिकेचं शोधत असाल, ज्याच्यामध्ये संपूर्ण उत्तरं सुद्धा असणार, तर ही पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे आजच ऑर्डर करा ॲमेझॉनवरून. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्याच्या चॅनलचा समूह, म्हणजे किती चॅनल आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल्स फॉर ब्रॉडकास्टिंग हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम. 32, 48, 7, 12. तर स्वयंप्रभा काय आहे? 2017 मध्ये एक डीटीएच जे चॅनल होतं ते विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दिलेलं होतं. डायरेक्ट डीटीएच म्हणजे काय? डायरेक्ट टू होम. ठीक आहे, डायरेक्ट टू होम इन्फ्लुमेट सेंटर आहे. यामध्ये आत्ता जे आहे, यामध्ये आत्ता 48, एक मिनिट, यामध्ये आता 48 चॅनल आहे. कोणते? डीटीएच 2026. याआधी किती होते? जुने जे चॅनल आहे त्यामध्ये 40 होते. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. डायरेक्ट टू होम डीटीएच चॅनल आहे. पुन्हा यामध्ये भरपूर म्हणजे कुठल्या पण पदवी याचे किंवा पदव्युत्तर पीएचडी यामध्ये करत असेल तर त्यांचे चॅनल्स इथे दिले, तिथून तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार 48. स्वयंप्रभा म्हणजे 2017 मध्ये आलेलं डीटीएच चॅनल आहे, जे तुम्ही घर बसल्या पाहू शकता. भारत सरकारने विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासाठी ते बनवलेलं होतं, ज्यामध्ये अभियांत्रिका महाविद्यालय, नेट सेट शिक्षक सगळं तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे. पूर्ण कार्यक्रम आहे. चॅनल विशिष्ट विषय आहेत. त्यामध्ये नेप्टल जे म्हणतो आपण, एनसीआरटी, सगळं तिथे चॅनल्स अवेलेबल आहे. एज्युकेशनल टीव्ही चॅनल ग्रुप असं त्याला आपण म्हटलं जातं, म्हणजे 48 डीटीएच चॅनल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तरे देत चला, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल आहे. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅशचा समावेश होतो. ट्रेडिशनल टीचिंग एड्स इन्क्लूड डॅश. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड, त्रिमितीय प्रतिनिधी. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड, 3 डायमेन्शनल मोड. तर स्मार्ट बोर्ड तर असणार आहे, डिजिटल बोर्ड पण असणार आहे, 3 डायमेन्शनल पण असणार. ट्रेडिशनल विचारलंय, आत्ताच नाही विचारलंय. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे व्हाईट बोर्ड. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, व्हाईट बोर्ड.
तर आधी काय होतं, पारंपरिक शैक्षणिक मध्ये व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड जे म्हणतो आपण तेच आहे. स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड हे जे आहे ते नवीन याच्यामध्ये आहे, नवीन आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. आणि त्या समोरचा प्रश्न आहे, शिक्षक विद्यार्थ्याचे काम तपासतात आणि त्यावर अभिप्राय देतात, याला काय म्हटलं जातं? नोंदवही तपासणी, दैनंदिन शेरे, मूल्यमापन, मूल्यांकन. चेकिंग, टीचर एक्झामिन स्टुडंट्स वर्क अँड प्रोव्हाइड रिमार्क, दिस इज कॉल्ड चेकिंग ऑफ रजिस्टर्स, डेली रिमार्क, इव्होल्युशन, असेसमेंट. चला सांगा बघू. तर काय असणार आहे, याला आपण इव्होल्युशन असे म्हणतो. ठीक आहे, शिक्षक विद्यार्थ्याचे काम तपासतात आणि त्यावर अभिप्राय देतात, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार. आता बघा, इव्होल्युशन आणि असेसमेंट मध्ये मी तुम्हाला एक बारीक फरक आहे. ठीक आहे, इव्होल्युशन जे आहे, इव्होल्युशन जे आहे ते असतं सामान्यतः विद्यार्थ्याच्या एकूण कामगिरीवर अभिप्राय देणे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट आपण सबमिट केलेला आहे, त्याच्यावर एक अभिप्राय देणे, ते म्हणजे इव्होल्युशन. ठीक आहे, आणि त्याचं अंतिम श्रेणी जे म्हणतो एंड. आणि असेसमेंट जे असतं ते सुद्धा काय असतं, ते कामाची तपासणी असते, पण त्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. ठीक आहे, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याच्या कामाची तपासणी करतात आणि शिकण्यात सुधारणा करण्याचे विशिष्ट अभिप्राय देतात किंवा सूचना देतात, त्याला आपण काय म्हणतो, असेसमेंट. ठीक आहे, आणि एंड मध्ये एव्होल्युशन जे होते, म्हणजे एकंदरीत जे एंड एक्झाम असते, वार्षिक परीक्षा असते, ते इव्होल्युशन असते. आणि असेसमेंट म्हणजे काय, युनिट टेस्ट जे म्हणतो ना, तेव्हा जेव्हा विद्यार्थ्याचं बघितली जाते, कामाची तपासणी केली जाते, त्याला आपण असेसमेंट. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. आणि त्या समोरचा प्रश्न आहे, सॉर्किट्सने सत्य शोधनाची पद्धती दिली. सॉर्किट्स इंट्रोड्यूस द मेथड ऑफ सिकिंग ट्रुथ थ्रू. प्रायोगिक, निरीक्षण, चिकित्सा, संवाद. एक्सपेरिमेंटेशन, ऑब्झर्वेशन, क्रिटिकल इन्क्वायरी, डायलॉग. चला सांगा बघू. हा, तर सॉर्किट्सने आहे ना, त्याच्या सॉर्किट पद्धतीनुसार ज्यामध्ये व्यक्तीमधील सहकारात्मक युक्तिवादाचा, संवादाचा वापर केला जातो. एकंदरीत संवाद आणि आपण प्रश्न विचारणे, त्याचे उत्तर देणे यावर आधारित असलेली ही पद्धत आहे. ठीक आहे, त्यामुळे संवाद केल्याशिवाय ते प्रश्न देणे आणि उत्तर देणे होणारच नाही ना, प्रश्न विचारणे. त्यामुळे चिकित्सा विचारणारा चालना देण्यासाठी आणि कल्पनावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याला संवाद केला पाहिजे. ठीक आहे, तर सॉर्किट्सच्या सत्य शोधण्याची पद्धती हीच होती की संवाद करणे. ठीक आहे, सॉर्किट्सने काय केलं, संवाद, डायलॉग जे आहे, बोलून प्रश्न विचारणे, उत्तर देणे, हेच त्यांची पद्धत होती. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे डी. प्रायोगिक नसणार आहे, निरीक्षण नसणार आहे, चिकित्सा नसणार, एक्सपेरिमेंटेशन नाही, ऑब्झर्वेशन नाही, क्रिटिकल इन्क्वायरी पण. तर सॉक्रेटिसचे जे आहे ना, ते एक 5 टप्पे आहे. पहिला आहे रिसीव्ह, सगळ्यांनी लिहून ठेवा. समोरच्या व्यक्तीने मांडलेले मुख्य मत किंवा दावा शांतपणे ऐकून घेणे. त्यानंतर रिफ्लेक्ट. रिफ्लेक्ट म्हणजे समोर त्याचे मत स्पष्टपणे समजले आहे की नाही हे पाहण्यासाठी स्वतःच्या शब्दात पुन्हा सांगणे. त्यानंतर रिफाईन. हे सगळ्यांनी लिहून ठेवा, 5 पॉइंट हे आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, इकडे लिहिते मी, रिसीव्ह, रिफ्लेक्ट म्हणजे रिसीव्ह म्हणजे आधी ऐकणे, मग रिफ्लेक्ट म्हणजे आपलं सांगणे, त्यानंतर रिफाईन. रिफाईन म्हणजे त्याच्यामधल्या काही त्रुटी आहे किंवा मग काही पूर्वग्रह आहे ते. त्यानंतर असणे रिस्टेट. रिस्टेट म्हणजे प्रश्नामुळे स्वतःच्या विचारामधील चूक लक्षात आल्यावर आपण परत जेव्हा एखादं वाक्य म्हणतो ते. आणि त्यानंतर शेवटी रिस्टार्ट म्हणजे या नवीन जे सुधारणा केली आहे ते नवीन मताची पडताळणी करणे. तर हे 5 महत्वाचे आहे, रिसीव्ह, रिफ्लेक्ट, रिफाईन, रिस्टेट आणि रिस्टार्ट. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून ठेवा. तर हे ग्रीक तत्वज्ञ होते सॉर्किट्स. त्यांनी अत्यंत महत्वाची अभ्यास आणि विचार पद्धती दिली होती, जी संवादाने होते. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून संवाद साधून मानवी बुद्धीला चालना दिली. ठीक आहे, आणि हे 5 जे त्यांचं आहे ते महत्वाचं आहे, त्यामुळे सगळ्यांनी नोट करून ठेवा.
त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, प्रायोगिक संशोधनाचा हेतू हा असतो. द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च इज टू चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, चलांचे वर्णन करणे, सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे, ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे, इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल, डिस्क्राईब व्हेरिएबल, स्टडी द अप्लिकेशन ऑफ थेअरी अँड स्टडी ट्रेंड्स अनालिसिस. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत उत्तर देत चला. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च आलं की व्हेरिएबल आलं. तर व्हेरिएबल आलं म्हणजे काय, तर दोन व्हेरिएबल मध्ये एक जो रिलेशनशिप आहे, चलामध्ये संबंध आहे, ते काय करते, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण अभ्यास करतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. आता सांगते, दोन व्हेरिएबल आहे, कोणतं आहे, पहिला आहे इंडिपेंडंट आणि एक डिपेंडंट. ठीक आहे. एक स्वतंत्र इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र चलामध्ये बदल करतो आणि त्याचा परिणाम, इथे काही बदल केलं की त्याचा परिणाम काय होतो, डिपेंडंट व्हेरिएबलवर होतो. आणि त्याचे निरीक्षण करणे, याला काय म्हटलं जातं, कॉज अँड इफेक्ट. काय म्हटलं जातं, कॉज अँड इफेक्ट. आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकतो की कॉज अँड इफेक्ट रिसर्च हे कुठे असतं, तर एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये असतं. ठीक आहे. कॉज अँड इफेक्ट कोणत्या कशावर अप्लाय केले जातं, ते व्हेरिएबल्सवर अप्लाय केले जातात. कोणते व्हेरिएबल्स आहेत, तर इंडिपेंडंट स्वतंत्र चल, आणि एक कोणता, जो डिपेंडंट आहे, परावलंबी, याला म्हणतो आपण डिपेंडंट. सगळ्यांनी लिहून ठेवा, नोट्स तयार करा. इंडिपेंडंट. ठीक आहे. स्वतः इंडिपेंडेंट व्हेरिएबल आपण काही बदल केला तर त्याचा परिणाम होतो डिपेंडंट व्हेरिएबल, जो डिपेंड असतं. जसं की अशा पद्धतीचं हे असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ज्या घटकांमध्ये संशोधक जाणीवपूर्ण बदल करतो त्याला आपण इंडिपेंडंट म्हणतो, आणि ज्याच्यावर परिणाम होतो त्याला डिपेंडंट म्हणतो. ठीक आहे. आता जसं की इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे की अभ्यासात आपण अभ्यासाचे तास, म्हणजे मी 4 तास अभ्यास केला, पण डिपेंड काय होईल, जास्त अभ्यास कराल तर गुणांमध्ये बदल होईल, कमी अभ्यास कराल तर नाही होणार, है ना. अशा पद्धतीचं तुम्ही उत्तर ठेवू शकता. इंडिपेंडंट म्हणजे कॉज आणि डिपेंडंट म्हणजे इफेक्ट, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, संशोधकाने स्वतः निश्चित केलेल्या मर्यादांना काय म्हटलं जातं. उद्दिष्टे, सीमांकन, गृहीतके, परिकल्पना. The limitations set by the researchers themselves are called objectives, delimitation, assumption, hypothesis. तर संशोधकाने स्वतःच निश्चित केलेल्या मर्यादांना गृहीतके म्हटलं जातं. ठीक आहे. अझम्पशन्स जे असतात, म्हणजे की एकंदरीत ते काय करतं, आपण संशोधन करताना आपण अझ्युम करत असतो की आपलं जे संशोधन अशा अशा पद्धतीचं होणार आहे. ठीक आहे, किंवा अशा अशा पद्धतीचं आपल्याला उत्तरे निघणार आहे. हे गृहीतक मध्ये येतं, एक मिनिट. हा, संशोधकाने स्वतः निश्चित केलेल्या मर्यादांना काय म्हटलं, उद्दिष्टे नसणार आहे, परिकल्पना हे पण नसणार आहे, डिलिमेशन किंवा अझम्पशन यामधून असणार आहे. ठीक आहे. अझम्पशन म्हणजे सत्य मानून केलेले विधान. जसं की मी म्हटलेलं आहे की मी या वनस्पतीवर रिसर्च करणार आहे, ही वनस्पती पिवळी आहे, तर मी सत्य मानून त्या पिवळं असण्याचा मी काय करेन, शोध घेईन. ठीक आहे. हायपोथेसिस म्हणजे काय, तपासून पाहायचे, तर मला तपासून पाहायचे आहे, त्याचे अंदाज आपण मानतो. ठीक आहे. उद्दिष्ट काय असते, संशोधनाचे ध्येय, तुमचं ध्येय काय आहे संशोधनाचं. आणि डिलिमिनेशन असते की डिलिमिनेशन जे आहे संशोधक स्वतः ठरवतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, संशोधकाने स्वतः निश्चित केलेल्या मर्यादांना आपण सीमांकन म्हणतो, डेलिमिटेशन म्हणतो. म्हणजे काय, तर संशोधकाने स्वतःहून संशोधनाच्या व्याप्तीवर घातलेल्या मर्यादा, म्हणजे मग कोणत्या विषयावर संशोधन करायचं आहे, कोणत्या लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे, कोणत्या क्षेत्रात संशोधन करायचं, हे गृहीतक ठरवतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे, सीमांकन. ठीक आहे, डिलिमिटेशन. सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मी इथे सांगते, उद्दिष्ट म्हणजे संशोधनाचे ध्येय. ठीक आहे. त्यानंतर अझम्पशन म्हणजे सत्य, मी इथे लिहिते बघा, सत्य मानून केलेली विधान. नोट मध्ये लिहून ठेवा. नंतर हायपोथेसिस म्हणजे तपासून पाहायचे
अंदाजात्मक विधान. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. काय उत्तर आहे आपलं? बी असणार आहे. ठीक. समोरचा प्रश्न आहे, फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन द 15th पर्सेंटाईल अँड द डॅश आर द सेम. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वा शतांश आणि डॅश हे समान असतात. कोण? मीडियन, मीन, क्वार्टिल डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन. मध्य, मध्यांक, चतुर्थक विचलन, प्रमाण विचलन. मीन तर नसणार आहे. ठीक आहे. मीडियन जे आहे ते 50, जे आपण करू 50% जो असतो, आता 50-50 हे जो असतो तो मीडियन असतो, है ना. तर त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे मध्यांक. कोणत्याही वारंवारता वितरणामध्ये आपण 50वा शतांश पर्सेंटाईल जे असतं ते मीडियनच्या बरोबर असते. ठीक आहे. क्वार्टाईल डेव्हिएशन जे असते, क्वार्टाईल म्हणजे काय? ते 4 समान भाग. ठीक आहे. क्वार्टाईल म्हणजे 4 समान भाग, त्याच्यामध्ये आपण पहिले, दुसरे, तिसरं, चौथं असं असतं. मध्य म्हणजे मीन आणि प्रमाण विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन ते असते. ठीक आहे. मध्यभागी तर मीडियनच असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? मीडियन असणार आहे. बी जे आहे ते आपलं उत्तर आहे. कोणत्याही फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपल्याला 15th पर्सेंटाईल म्हणताय, तर ते आपल्याला अशा पद्धतीचं असणार आहे, ते मीडियन असणार आहे. त्यामुळे आपलं बी जे आहे मध्यंक आपलं उत्तर बरोबर आहे. समोरचा प्रश्न आहे, एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो. हे डॅश आहे. नैतिक, अनैतिक, मान्य, अयोग्य. योग्य. A researcher writes a new research paper using information from a previous research paper is a ethical, unethical, acceptable, proper. चल सांगा बघू. एका संशोधकाने स्वतःच्या पूर्वीच्या शोधनिबंधातील माहितीचा योग्य संदर्भ न देता कोणतेही महत्वपूर्ण नवीन योगदान न देता पुनर्वापर केल्यास त्याला नैतिक वर्गीकरण काय होतं असं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ते अनैतिक असणार आहे, अनएथिकल. जर का आपण त्या एखादा याचा रिसर्च पेपर वापरला पण त्याला जर का आपण क्रेडिट दिलं नाही तर अनइथिकल होतं, आणि क्रेडिट दिलं तर इथिकल होतं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ज्याला आपण स्वसाहित्यिक चोरी जे म्हणतो ना, ते असतं. प्लॅग्रिझम जे म्हणतो, हा ना, जर का आपण क्रेडिट दिलं नाही तर ते प्लॅग्रिझम मध्ये येतं. तर एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितोय, ते अनैतिक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर वाईल डिफायनिंग कम्युनिकेशन मिलर एम्फायसिस. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर डॅशवर भर देतं. चेंज इन द रिसिव्हर बिहेवियर, द मेसेज, परसेप्शन, द सेंडर. ग्राहकाच्या वर्तन बदलावर, संदेशावर, अवबोधावर की प्रेषकावर. कशावर देतो? जेरॉल्ड मिलर जे आहे त्यांच्या तत्वानुसार आपल्याला प्राप्तकर्त्याच्या वर्तनावर बदल जे म्हणतो आपण, ग्राहकाच्या वर्तन बदलावर हेतुवादी आहे. त्यांचा दृष्टिकोन काय आहे? हेतुवादी आहे. म्हणजे काय? जेव्हा एखादा स्त्रोत्र प्राप्तकर्त्याच्या वर्तनात बदल घडवण्याच्या विशिष्ट हेतूने संदेश प्रसारित करतो तेव्हा संवाद घडतो. त्याचं असं म्हणायचं आहे की एखादा मेसेज आपण पाठवला पण जर का प्राप्तकर्त्याला त्याचा हेतू जो आहे तो बदल घडवला तर ते काय असतं, तेव्हा संवाद घडला जातो असं मिलरनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर असं म्हणतो की आपल्या संवादानी, आपल्या मेसेजनी, ग्राहकाच्या वर्तनानी जर का बदल झाला तरच ते संवाद होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. नंतर समोरचा प्रश्न आहे, संवाद चक्रातील प्रेक्षकाच्या सेंडर कार्याचा क्रम खालीलप्रमाणे आहे. द सिक्वेन्शियल फंक्शन ऑफ द सेंडर इन द कम्युनिकेशन सायकल आर. संरचना, संकेतीकरण, एन्कोडिंग, प्रेषण. कलेक्शन, स्ट्रक्चरिंग, एन्कोडिंग, ट्रान्समिशन, रिसेप्शन, डिकोडिंग, इंटरप्रेशन, ट्रान्समिशन, रिसेप्शन, स्ट्रक्चरिंग, डिकोडिंग, ट्रान्समिशन, इनकोडिंग, स्ट्रक्चरिंग, डिकोडिंग, ट्रान्समिशन. चल सांगा बघू. पहिले आपण काय करतो? कलेक्शन करतो, संकलन करतो. ठीक आहे. कलेक्शन करतो, त्यानंतर मग स्ट्रक्चरिंग करतो, संरचना करतो म्हणजे विचारांची योग्य मांडणी करतो. पहिले माहिती एकत्र करतो, मग मांडणी करतो, मग काय करतो? इनकोडिंग. इनकोडिंग म्हणजे माहितीच्या शब्दात चिन्हामध्ये किंवा कोडमध्ये रूपांतर करतो, आणि मग काय करतो? पाठवतो.
तो संदेश माध्यमांद्वारे समोरच्या व्यक्तीला पाठवतो आणि समोरचा काय करतो मग? समोरचा करतो डिकोडिंग, विसंगतीकरण. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय? डिकोड. आता याच्यावरून आपण बघू, डिकोडिंग जे इथे आलंय त्याच्यामुळे हा तर कट झालेला आहे. डिकोडिंग शेवटी येतं त्याच्यामुळे हा सुद्धा कट झालाय आणि डिकोडिंग इथे पण शेवटी यायला पाहिजे पण हा सुद्धा कट झाला. मग शेवटी एकच ऑप्शन होतं म्हणजे कोणतीही. आता कम्युनिकेशन सायकल जी असते, आता मी कम्युनिकेशन सायकल सांगते बघा. एखाद्या माहिती गोळा करणे, ठीक आहे, कलेक्शन, त्यानंतर मग काय ते माहिती व्यवस्थितपणे मांडणे, स्ट्रक्चरिंग, ठीक आहे, त्यानंतर मग इनकोडिंग, त्यानंतर मग ही ट्रान्समिट होईल. एखादा मेसेज सेंडर काय करतोय? मेसेज पाठवतोय, माध्यम आहे, जात आहे याच्यामधून, ट्रान्समिशन होत आहे. म्हणजे मेसेज पाठवतोय म्हणजे काय करतोय? एन्कोडिंग करतो आणि हा इथे रिसीव्ह जो करतोय तो काय करतोय? डिकोडिंग. अशा पद्धतीचे दोन असतात, सेंडर रिसिव्हर. सेंडर काय करतो? इनकोडिंग करतो मेसेज आणि रिसिव्हर काय करतो? डिकोडिंग करतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कलेक्शन, स्ट्रक्चरिंग, इनकोडिंग, ट्रान्समिशन हे बरोबर आहे. शेवटी येते डिकोडिंग. संकलन करणे, मग संरचना करणे, मग संगतीकरण करणे, मग प्रेक्षण, त्यानंतर मग विसंगतीकरण. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर संप्रेषण चक्राचे प्रेक्षक, संदेश, ग्राहक हे डॅश घटक आहेत. गोंधळ, माध्यम, अडथळे, प्रत्याभरण. सेंडर, मेसेज अँड रिसिव्हर आर कंपोनेंट्स ऑफ द कम्युनिकेशन सायकल इज अनादर कंपोनेंट. आता सांग, सेंडर आहे, मेसेज आहे, रिसिव्हर आहे, यामध्ये पुन्हा कोण आहे? नॉईस, मीडियम, ते तर आलंच आहे ऑलरेडी, माध्यम, बॅरियर, फीडबॅक. कम्युनिकेशन कधी कम्प्लीट होतो? जेव्हा समोरच्याकडून, रिसिव्हर कडून फीडबॅक मिळतो तेव्हा काय होतं? कम्प्लीट होतं. ठीक आहे. सेंडर आलेला आहे, मेसेज आलेला आहे आणि सरळ रिसिव्हर आलाय, त्यामुळे आपल्याला मीडियम येणार. ठीक आहे. बी ऑप्शन हा काही येणार. जर का सेंडर, मेसेज आणि मध्येच काहीतरी डॅश असतं तर मीडियम आलं असतं. ठीक आहे. पण मीडियम नसणार. आपलं उत्तर असणार आहे फीडबॅक. प्रत्याभरण, अभिप्राय जो असतो तो रिसिव्हर कडून येतो. त्यामुळे सेंडर, मेसेज, रिसिव्हर आणि फीडबॅक अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे. हा कम्युनिकेशन युनिट 4 मधला प्रश्न आहे आणि हा सुद्धा युनिट 4 मधला प्रश्न होता. ठीक. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्याच्या संख्येवर आधारित असते? हा सुद्धा युनिट 4 मधला आहे. कम्युनिकेशन आलं ते युनिट 4. विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ पार्टिसिपेंट मेंबर? व्यक्तिगत संप्रेषण, पर्सनल कम्युनिकेशन, फॉर्मल, हॉरिझॉन्टल, इनफॉर्मल. चला सांगा बघू. यामध्ये पर्सनल कम्युनिकेशन जे असते, वैयक्तिक संप्रेषण, त्याच्यामध्ये आपण स्वतःशीच संवाद करतो. त्यामुळे सहभागी सदस्याच्या संख्येवर आधारित असे ते स्वतःसोबतच करावं लागेल. बाकी सगळे फॉर्मल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल, इन्फॉर्मल जे आहे ते बाकीच्यांसोबत केले जाते. ठीक आहे. गट संवाद जे म्हणतो आपण, आंतरिक व्यक्तिक म्हणतो, है ना, ते सगळे त्याच्यामध्ये कसं असते? एक मिनिट. एक याच्यामध्ये असतं इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि एक असतं इंट्रा. इंटरमध्ये काय असतं? इन्फॉर्मल मध्ये व्यक्ती किती आहे ते आपण मोजत नाहीत. हॉरिझॉन्टल मध्ये मोजत नाहीत. याच्यामध्ये तिथे किती पण राहू शकते, पण पर्सनल कम्युनिकेशन मध्ये एकच असते, है ना. इंट्रापर्सनल मध्ये जेव्हा आपण व्यक्तीशी स्वतःशीच विचार करतो, स्वतःच बोलतो, स्वतःच सगळं. ठीक आहे. इंटरमध्ये दोन किंवा अधिक व्यक्तीसोबत, पण तिथे संख्या आलेली. ठीक आहे. अशा पद्धतीचे दोन असतात. टॉकिंग टू वन सेल्फ इज इंट्रापर्सनल आणि जर का दोन पेक्षा जास्त ते इंटरपर्सनल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तर संख्या आपण मोजू शकत नाही, पण पर्सनल कम्युनिकेशन मध्ये संख्या आपल्याला माहिती राहते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार. इथे सी दिलेलं आहे पण ए असणार. समोरचा प्रश्न आहे, लार्ज ऑडियन्स, heterogeneous audience and vast audience are characteristics of mass media dash is another characteristic. Illiterate audience, noise barrier, absence of direct feedback, effective media. मोठा श्रोतेवर्ग, विधतापूर्ण श्रोतेवर्ग आणि अफाट श्रोतेवर्ग ही प्रसार माध्यमांची वैशिष्ट्य आहे आणि डॅश हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. निरक्षर श्रोते, गोंधळाचा अडथळा, थेट अभिप्रायाचा अभाव, प्रभावी माध्यम. आता मोठा विविधपूर्ण आणि अफाट श्रोता वर्ग राहिला तर आपल्याला त्याचा अभिप्राय मिळण्याचा अभाव होऊ शकतो, है ना. गोंधळाचा अडथळा, निरक्षर श्रोते तर नसणार आहे, प्रभावी माध्यम पण नसणार आहे. ठीक आहे. एक मिनिट.
इफेक्टिव्ह प्रभावी माध्यम नाहीये, निरक्षर श्रोते नाहीये, गोंधळाचा अडथळा, थेट अभिप्रायाचा अभाव. गोंधळाचा अडथळा पण येऊ शकतो, पण अभिप्रायाचा अभाव जे आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ॲब्सेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक. मोठ्या विविध आणि दूरवर पसरलेल्या, आता आपणच विचार करा, मी शिकवते आणि 100 विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये आहेत. तर 100 विद्यार्थ्यांसोबत माझा अभिप्राय, त्यांचा जो अभिप्राय आहे तो मला मिळणार का? खूप कमी मिळणार. आणि जर का मी 10 विद्यार्थ्यांना शिकवत आहे तर प्रत्येकाचा अभिप्राय मी घेऊ शकते पर्सनली, है ना? हाच इथे सांगितलेला आहे. युनिट 4 मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे, कम्युनिकेशन मधला. संवाद एकाच श्रोत्याकडून एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे इथे थेट आणि तात्काळ प्रतिसाद मिळणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, 25 children with an average weight of 22 kg sat in a boat. When the boatsman was included, the average weight of everyone became 24. What was the boatman weight in the kg? एका नावेमध्ये सरासरी 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसलेली आहेत. नाव्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 झाले तर नाव्याचे वजन किती? चला, इथे आपण ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल सम डिवायडेड बाय काउंट. किती? 25 आहेत इंटू 22. सरासरी किती येतं? 550 किलोग्राम. ठीक आहे. 25 किती स्टुडंट आहे आणि एक नाव म्हणजे 26 असणार आहे. त्यामुळे 26 गुणीला 24. 24 किलोग्राम झाले सरासरी नंतरची. ठीक आहे, त्यामुळे किती असणार आहे? 624 किलोग्राम. आता आपल्याला काय करायचं आहे? 624 मायनस 550 म्हणजे नाव्यावाल्याचं वजन किती असणार आहे? 74 kg असणार. ठीक आहे. मी कसं सांगते परत तुम्हाला बघा. वाचता वाचता कसं सॉल्व्ह करायचं? एका नावेत सरासरी 22 किलोग्राम 25 मुले बसलेली आहे. नाव्यासह सर्वांचे सरासरी काढायची आहे. तेव्हा सरासरी 22 गुणीला 25 करून घ्यायचं, 550 येतं. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणते? नाव्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले. आता 25 स्टुडंट होते, त्यामध्ये नाव्याला आपण पकडलं तर किती होणार? 26 होणार. त्यामुळे 26 गुणीला नंतर किती झालं? 24 सरासरी झाली, म्हणजे किती? 624 झाले. नंतर काय? आता काढायचं आहे आपल्याला, म्हणून आपल्याला मायनस करून द्यायचं, म्हणजे किती निघणार? नाव्याचं वजन आपलं निघून जाणार. म्हणजे आपलं ऑप्शन असणार आहे 14. ठीक आहे. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही मॅथ सॉल्व्ह करू शकता. दयानंदने आपल्या शेताचा 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमुग आणि उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे? दयानंद planted sugarcane on 1/3 of his farm and groundnuts on 1/4 of it and sowed sorghum on the remaining 25 acres. What is the total area of Dayanand farms in acres? चला, तर ऊस किती? 1/3. ठीक आहे. एक्स घेऊन घेऊया, 1/4 एक्स आणि हे 25 एकर. हे तर सरळच आहे. ठीक आहे. 1/3 अधिक 1/4 कसं असतं मग? 4 अधिक 3, याला सारखं करूया 12, है ना? 12 करताना 4. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने घेतलेलं आहे, म्हणजे 7/12 अशा पद्धतीचं आपलं कॅल्क्युलेशन फ्रॅक्शन आलेलं आहे. आता हा काय आहे? एक आपण काय करतोय? एक काम करतोय ना, त्यामधून आपण काय करू? 7/12. एक का बरं घेतलं? रिमेनिंग पोर्शन घेतोय आपण. एकच पकडायचं. 1/3 1/4 हे कशाचं आहे? एकाचा भाग आहे. ठीक आहे. आता याला आपण करूया सॉल्व्ह. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे 1 - 7/12. एक म्हणजे काय? एकचा अर्थ काय होतो? 12/12 मायनस 7/12 म्हणजे किती येणार आहे? 5/12. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 5/12 असतं. अशा पद्धतीचे ते उत्तर आपण काढतो. त्यानंतर आपल्याला काय म्हणतात? टोटल एरिया 5/12 निघालाय 25 एकरचा. ठीक आहे, इथे लिहिते. 5/12 एक्स इज इक्वल टू 25. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 25 गुणीला 12/5 वर जातं ना ते. 5 5 25, 12 5 60, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे? 60 असणार आहे. किती एकर शेत आहे त्याचे? एकूण 60 एकर शेत असणार आहे. ठीक आहे. चला, आता परत एकदा सांगते मी तुम्हाला सगळ्यांना. 1/3 आहे, 1/4 आहे, यांना ऍड करून घेतलं. यांचा काय एलसीएम निघाला? 12. ठीक आहे. 4 अधिक 3 12, 7 12. ठीक आहे. आता आपण एक शेत एक मोजत आहोत. हे 1/3 1/4 जे आहे ते एका शेताचा भाग आहे. ठीक आहे. त्यामुळे 1 - 7/12 याला आपण काय पकडतो मग? 12/12 मायनस 7/12 म्हणजे किती? 5/12. ठीक आहे. त्यानंतर 5/12 एक्स इज इक्वल टू 25 एकर आहे त्याच्याजवळ. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 25 गुणीला 12/5 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू असणार आहे 7. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे. अशा पद्धतीने उत्तर सॉल्व्ह करावे.
समोरचा प्रश्न आहे व्हॉट अमाऊंट इफ इन्व्हेस्टेड फॉर 2 years ॲट अन अॅन्युअल कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ 14% वुड इल ₹5450.32. किती रकमेची गुंतवणूक 2 वर्षासाठी 10,14 व्याज दराने वार्षिक चक्रवाढीने केल्यास एवढा येईल. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला चक्रवाढीचा A P R+1+R/100 आणि N. ठीक आहे. अमाऊंट किती आहे 5,000 हे आहे. रेट किती आहे 14% आहे आणि टाइम किती दिलेला आहे 2% दिलेला आहे. 5,458.32 इज इक्वल टू P1+14/100 आणि 2. ठीक आहे. पुट करून टाकलेला आहे. 5 आहे जशास तसं करा. P ची व्हॅल्यू येणार आहे 1.14. ठीक आहे 1.14 स्क्वेअर अशा पद्धतीने ते येणार आहे. हे तुम्हाला समजलं ना हे 1+14/100 कसं करतं. 1 म्हणजे 100/100 प्लस 14/100 म्हणजे किती 114/100 आणि मग त्याचं 1.14. ठीक आहे. त्यानंतर याचं जे असतं त्याचं आहे 1.2996 म्हणजे P इज इक्वल टू 5,458.32 डिवायडेड बाय 1.2996 म्हणजे P ची व्हॅल्यू काय असणार आहे 4,200 असणार आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. फक्त व्हॅल्यू पुट करायची आणि काढायचं आहे. असे क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावे लागेल. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढे आहे. अनिल श्वेताच्या मागे आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. While entering a train compartment, Anil was ahead of Shyam, who is ahead of Kiran. Anil is behind Shweta. Which of the following option represent the correct order of entry? रिझनिंगचा प्रश्न आहे. अनिल काय होता श्यामच्या पुढे होता त्यामुळे अनिल त्यानंतर श्याम. त्यानंतर काय म्हणते श्याम जो किरणच्या पुढे आहे तर श्याम काय किरणच्या पुढे आहे. किरण. त्यानंतर अनिल श्वेताच्या मागे आहे म्हणजे इथे श्वेता. तर पुढीलपैकी कोणता पर्याय प्रकार बरोबर आहे. आला एक आपलं श्वेता अनिल श्याम किरण म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. खूप सोपं असतं थोडंसं प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कम्युनिकेशन युनिट 4 चे प्रश्न जास्त पाहिलेले आहे. आज मॅथ सॉल्व्ह केलेलं आहे. मॅथ्समध्ये आपण हे केलं चक्रवाढ केलेलं आहे है ना सरासरी केलेली आहे. ते महत्वाचे असते त्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. सोबतच आपली बॅच जी आहे येत्या मंडेपासून सुरू होते आहे आणि जर का तुम्हाला ते 5,000+ बुक प्रश्नसंचाचं पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही Amazonवर मिळवू शकता किंवा मला तुम्ही कमेंट सेक्शन करा मी तुम्हाला लिंक पाठवेल आहे कसं ऑर्डर करायचं त्याची. ठीक आहे. जर का तुम्हाला बॅच मध्ये एनरोल करायचं आहे तर खूप कमी वेळ आहे त्यामुळे तुम्ही बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत आहे आणि तुम्ही उत्तरे सुद्धा देत आहात. जर का मी आता 20 प्रश्न घेतले तुमचे किती प्रश्न बरोबर आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनवर सांगू शकता आणि काही आपले प्रश्न असतील तर विचारू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.